मित्रांनो, आपण जर लागवड क्षेत्रात नवीन असाल आणि आपल्याकडे जर जमीन असेल तर लागवड करताना कोणकोणती काळजी घ्यावी जेणेकरून लागवड यशस्वी होऊन झाडांची वाढ उत्तम होईल आणि उत्पादन वाढेल, याविषयी आपण हा पुढील व्हिडिओ बघूया. फळबाग लागवड ही शेतकरी 3 कारणास्तव करतात. त्यामध्ये पहिलं आहे कारण ते उत्पादन घेण्यासाठी, म्हणजे थोडक्यात काय, कमर्शियल लागवड. तुम्ही शेती करायची आणि त्याच्यापासून फळांचं उत्पादन घ्यायचं आणि विक्री करायची. दुसरा विषय जो आहे तो टुरिझमसाठी. आणि टुरिझम म्हणजे काय तर ॲग्रो टुरिझम, शेती संदर्भात विविध विषय तिथं मांडणी करणं आणि त्यापासून पर्यटन घडवणं आणि त्यापासून ती शेती डबल फायद्यात आणणं, म्हणजे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. तिसरी गोष्ट म्हणजे आवड म्हणून करतात. आता हे कसं असतं की थोडी जागा असेल, घराच्या शेजारी आजूबाजूला जर कुठे थोडी जागा असेल तर त्या ठिकाणी काही लावतात, काही फार्म हाऊस बनवतात आणि त्यामुळे लागवड करतात आणि एक आनंद घेण्यासाठी आणि एक समाधानासाठी आपण लागवड करतो. त्याला म्हणतो आपण आवड म्हणून केलेली लागवड. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, या तिन्ही लागवड करताना काही महत्त्वाच्या बाबी अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून तुमची लागवड यशस्वी होईल. आता लक्षात घ्या की तुमची आवड काय आहे, त्यानुसार तुम्ही या 3 गोष्टींमध्ये लागवड करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये नुसती आवड असून उपयोगाची नाही, तर आवड, तुमच्याकडे असलेलं अवेलेबल क्षेत्र, जमीन, हवामान, त्यानंतर तुमच्याकडे लाईट, पाणी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला ज्याच्यात इच्छा असेल त्यानुसार तुम्ही ह्या तिन्ही गोष्टींमध्ये लागवड कुठली करू शकताय. पुढचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे 10 गुंठे क्षेत्र असो या 10 एकर असो, त्यामध्ये जर तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल आणि तर वरील गोष्टीचा विचार करून तुम्हाला लागवड करावी असे वाटत असेल, म्हणजेच बघा की झाडाची फळे विकून पैसे मिळवतात त्यापेक्षा फळे दाखवून जास्त पैसे मिळवतात, याला ॲग्रो टुरिझम म्हणतात. बघ, लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला फळे विकायची आहे, त्याच्यातून पैसे मिळणारच, पण दाखवून सुद्धा आणखी डबल पैसे मिळणार. आणि अशा पद्धतीने तुम्ही पर्यटन जर केलं तर ते ॲग्रो टुरिझममध्ये 2 in 1 गोष्टी होतात. याच्यामध्ये तुमचं टुरिझमचेही पकडूनही पैसे येतात आणि झाडांच्या फळातूनही पैसे येतात. म्हणजे हा एक मुद्दा आहे तुमचा उत्पादन वाढवण्याचा. आता या तिन्ही प्रकारच्या लागवडीमध्ये महत्त्वाचा विषय आहे तो आखणी. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचा पुढचा व्ह्यू असेल त्यानुसार तुम्हाला वेगवेगळे आखणी करावे लागतात. उदाहरणार्थ बघा, जर समजा तुम्हाला कमर्शियलने फक्त लागवड उत्पादनासाठी घ्यायची असेल तर आखणी करताना जर तुम्हाला जी शोभेची झाडं वापरून चालत नाहीत, उदाहरणार्थ नारळामध्ये ऑरेंज डॉर्फ आहे, येल्लो डॉर्फ आहेत, ही चालू नाहीत, मग त्याला उत्पादन म्हणजे हिरवे नारळ लागणारे आणि उत्पादन जास्त असलेल्या लोटनसारख्या व्हरायटीत तुम्ही लावू शकता जेणेकरून तुम्ही उत्पादन वाढवून विक्री करू शकता. पण हे झाड जर विषय टुरिझमचा असेल तर दर्शनी बागाला किंवा रस्त्याच्या कडेला अशी तुम्हाला सेल्फी पॉईंट तयार करावे लागतील. म्हणजे एखाद्या झाडाला 1 फुटापासून तुम्हाला उत्पादन मिळते किंवा 1 फुटापासून नारळ लागलेले आहेत आणि अशा पद्धतीने लागलेले नारळ पर्यटकांना आकर्षण ठरवतात आणि तुमच्याकडे पर्यटक जो आहे तो आवडीने राहतो. त्याचप्रमाणे तुमच्या बागेमध्ये वर्षभर फुले आणि फळे येणारी झाडं पाहिजेत जेणेकरून ते पर्यटकांना आकर्षणता वाढवेल. आता दुसरा गोष्ट असं आहे की सर्वप्रथम तुम्हाला व्यावसायिक उद्देशाने जर कमर्शियल माइंडने जर समजा क्षेत्र लागवड करायचं असेल तर तुमच्याकडे जे मजूर असतात त्या मजूर जे आहेत ते वर्षभर तुमच्याकडे कामाला असतात, नाही राहिले तर तुमची कामं वेळेवर होणार नाहीत. म्हणून एखादी जोडी असेल किंवा 2 जण मजूर असेल तर त्या मजुरांना वर्षभर तुम्हाला काम द्यायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला 3 ते 10 एकरपर्यंत जवळजवळ क्षेत्र तुमच्याकडे पाहिजे, तर तुम्ही असे व्यवसाय करू शकता की त्या मजुराला तुम्ही वर्षभर काम देऊ शकताय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जर कमर्शियल माइंडने लागवड तुम्ही करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की त्याच्या बाय प्रोडक्ट जे आहेत त्या बाय प्रोडक्टच्या नुसार तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा त्या मजुराला काम देऊ शकता जेणेकरून त्या मजुराची मजुरी पण वाढल्यामुळे तो थारवेल किंवा राहील. दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही हौशेसाठी किंवा ॲग्रो टुरिझमसाठी सुद्धा तुम्ही लागवड जर करत असाल तर तुम्हाला उत्पादन हा 2 नंबरचा उद्देश आहे, पण तुमचं दिसणं म्हणजे टुरिझम हा 1 नंबरचा उद्देश येतो. उदाहरणार्थ बघा, एखाद्या शेतकऱ्याला 100 नारळाची झाडे लावली तर लोकल किंवा पाण्यासाठी तो विक्री करू शकतो किंवा खोबऱ्यासाठी विक्री करू शकतो, पण त्या बागेचा वापर तो पर्यटनही म्हणून करू शकतो. पण जर 500पेक्षा जास्त नारळ लागवड केली तर तुम्ही काय करताय, त्या बागेत ठेवलेले 1 ते 2 कामगार किंवा मजूर आहेत त्या मजुरांना दर आठवड्याला 2 टनापर्यंत शहाळी विक्री जर झाली तुमच्या बागेतून तर मग ते विकून तुम्ही रिकामी शहाळी ज्यांना विक्रीत्यास अडचण तयार झालेली आहे
रिकाम्या शाळेचा कचरा त्यापासून तुम्ही कॉयर व कोकोपीट बनवू शकताय आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जर कोकोपीट आणि कॉयर विक्री केली तर त्या 2 मजुरांचं वर्षभर मोफत तुम्हाला पडते, म्हणजे फुकट पडतील. म्हणजे हा जो उद्देश जर तुम्ही घेतला तर कमर्शियल माइंड किंवा मोठ्या स्वरूपात जर लागवड असेल तर तुम्ही बाय प्रोडक्ट करून तुम्ही पैसे मिळवू शकता किंवा झावळे किंवा त्या कचऱ्यापासून जर गांडूळ खत बनवलं तर तेही विकू शकता किंवा तुमच्या बागेला वापरू शकताय. आणि जर तुम्ही ऑर्गॅनिक जर बाग बनवली तर तुम्ही जास्त दराने शाळे विकू शकताय. अशा ड्युएल पर्पजने जर तुम्ही समजा लागवड केली तर ती फायद्याची होते. असे बरेच माझे शेतकरी आहेत. तसेच काजू लागवड जर तुम्ही 500 झाडं जर केली तर स्वतःची काजू फॅक्टरी किंवा प्रोसेसिंग युनिट घालू शकताय. विथ ऑर्गॅनिक जर तुम्ही बनवून विक्री केली तर तुम्हाला ऑर्गॅनिक काजूपासून 2000 रुपये केजी पर्यंत तुम्हाला उत्पादन 1 किलोच्या घरापासून मिळू शकते. म्हणजे हा जो विषय आहे घरगुती लागवड करणं आणि कमर्शियल माइंडने लागवड करणं, म्हणजे तुमचा आधी पर्पज नेमका काय आहे तो आधी पहिला लक्षात घ्या. जर तुम्ही आंब्याची झाडं एकरी 40 लागतात शासन नियमानुसार, पण जर हाय डेन्सिटीमध्ये म्हणजे इस्रायल टेक्निकने घन लागवड जर केली तर तुम्ही टुरिझम बरोबर एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबाही बनवू शकता, जेणेकरून तुमच्या बागेचे किंमत डबल किंवा टिबल वाढू शकते किंवा तिप्पट त्याचे उत्पन्न मिळू शकते. आणि अशा प्रकारची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता किंवा आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमचे नवनवीन व्हिडिओ बघू शकता. पण जर लागवडविषयी तुम्हाला जर आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा किंवा आमचा जो कृषी तंत्र निकेतन हा जो ॲप आहे म्हणजे प्ले स्टोअरला तुम्हाला मिळेल किंवा अशा पद्धतीने सिम्बॉल असलेला तुम्हाला प्ले स्टोअरवर आमचा ॲप मिळतो आणि तो डाउनलोड करा आणि त्यामध्ये मोफत तुम्हाला बरेचसं मटेरियल आहे, म्हणजे फ्री मटेरियल आहे आणि त्याचा वापर करा किंवा ते तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये PDF फाईल आहेत, फोटो आहेत किंवा व्हिडिओ आहेत, म्हणजे ती बघूनही तुम्ही तुमची स्वतःची लागवड करू शकता. आणि तुम्हाला त्यात वाटलं की 10 कोर्स ठेवलेले सध्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर ते पे मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही सुद्धा करू शकता. लक्षात घ्या हे जे 3 डॉट आहेत या ओपन झाल्यानंतर तुम्ही सगळं माहिती भरल्यानंतर हे 3 डॉट दिसतात, याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला असं फ्री मटेरियल आणि पेड मटेरियल अशा 2 पद्धतीने तुमच्या डिस्प्लेवर दिसतात. आता जर तुम्ही त्या 3 डॉटला टच केल्यानंतर फ्री मटेरियलमध्ये तुम्ही बघाल तर इथं तुम्हाला PDF व्हिडिओ किंवा असे दोन्ही ऑप्शन आहेत. व्हिडिओचे ऑप्शन पण आहेत आणि टेक्स्टचे पण ऑप्शन आहेत. त्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण मोफत माहिती घेऊ शकताय आणि सुज्ञ होऊ शकताय. आणि तुम्हाला वाटलं की बाबा याच्यात आणखी माहिती पाहिजे तर आमची पेड मटेरियलमध्ये सुद्धा बरंचसं मटेरियल ठेवलेलं आहे, तेही तुम्ही वाचा. मित्रांनो, जर फळबाग लागवड करताना तुमची आवड आणि त्यानुसार भौगोलिक स्थिती यानुसार जर विक्रीचा अभ्यास करूनच तुम्ही फळबाग लागवड करा, अन्यथा तुम्हाला नुकसान सोसावं लागेल. आणि व्यावसायिक लागवड करायची असेल किंवा 1-2 पिके जर तुम्हाला समजा लागवड करायची असेल, म्हणजे लक्षात घ्या ज्याही तुमचं क्षेत्र 10 एकर 5 एकर 2 एकरच्या वरती असतं किंवा 3 एकरच्या वरती असतं त्यावेळी तुम्हाला 1 ते 2 पिकं घ्या, म्हणजे तुमचं माइंडमध्ये कमर्शियल विषय येऊ दे, जेणेकरून या 2 पिकावरच आपण विक्री करायचं. जर तुम्ही जास्त लावत असाल पिकं तर त्याच्यापासून तुम्ही टुरिझम आणि विक्री असंही करू शकताय. पण शक्यतो जर आपल्याला टुरिझम हा विषय घ्यायचा नसेल तर तुम्ही फक्त 1 किंवा 2 पिकं लावा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थापन चांगलं करता येईल. किंवा तुम्ही असंही करू शकताय मुख्य पीक लावा आणि त्याच्याखाली दुय्यम पीक म्हणजे आंतरपीक लावा, म्हणजे जसं म्हणजे नारळामध्ये मसाले लावा, लिंबू लावा किंवा तर संदर्भात बागायती पिकं लावा. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही डबल उत्पादन सुद्धा त्याच्यातून काढू शकता. आणि प्रत्येक सीझनला आपल्या बागेमध्ये फळे दिसतील अशी जर लागवड केली तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲग्रो टुरिझम बनवू शकता. किंवा या नंबरवरही तुम्ही संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती मिळेल. जास्त झाडांची लागवड करत असाल तर माती परीक्षण मात्र महत्त्वाचं करा. आपण म्हणतो काय मातीमध्ये हे नाही, पण करू शकताय आणि कराल तेवढं चालव. कारण पूर्वीचं शेती किंवा फळबाग जर तुम्ही करत असाल आणि चांगलं उत्पादन तिथं येत असेल तर शक्यतो नाही केली तरी चालेल, पण आपल्याला त्यातले कंटेंट समजावे किंवा त्याच्या संदर्भात सगळी माहिती मिळावी यासाठी शक्यतो एक 500-600 रुपये जरी गेले तरी त्याचा पाया मजबूत होणं गरजेचं आहे, म्हणून माती परीक्षण करा. दुसरी गोष्ट, व्यावसायिक लागवड करण्यासाठी शक्यतो संकरित झाडांचं उत्पादन करा. आता मला सांगा, जर समजा तुम्हाला घरगुती स्वतःसाठीच लावायचं असेल तर मग तुम्ही देशी वाण लावा, म्हणजे ते चालू शकतं, म्हणजे 1-2 गुंठे 5 गुंठे असेल तर. ज्यांना सेंद्रिय बाग करायची आहे त्यांनी नर्सरीतून आणलेली जी झाडे आहेत ती 50% सेंद्रिय व 50% रासायनिक करा. तुम्ही म्हणाल पहिलंच सेंद्रिय कराल तर नाही, कारण रासायनिक खाल्लेली झाडं असतात नर्सरीत, त्यामुळे पहिल्या वर्षी 50% सेंद्रिय 50% रासायनिक, दुसऱ्या वर्षी 75% सेंद्रिय आणि तिसऱ्या वर्षी तुम्ही 100% सेंद्रिय करू शकता. वनस्पती लक्षात घ्या, शरीर आपलं 70% पाण्या
पाण्यापासून बनवत असतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं फळबाग लागवड करताना पाणी व्यवस्थापन. फळबाग लागवड करताना प्रति झाड हिवाळी 2 ते 3 लिटर आणि उन्हाळी 4 ते 5 लिटर पाण्याची गरज आहे आणि ती तरतूद पाहूनच तुम्ही लागवड करा. म्हणजे तुम्ही ठाम निर्णय कधी घेऊ शकता, तुमच्याकडे अवेलेबल पाणी बॅलन्स आहे म्हणून बोर मारणं किंवा आदल्या दिवशी पाण्याची चाचणी करणं गरजेचं आहे. लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचा घटक लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या पाण्याच्या वरून तुम्हाला बागायती पिकं लावायची आहेत की कोरडवाहू लावायची. जी पावसाच्या पाण्यावर जातात ती कोरडवाहू आहेत आणि जी ज्यांना सतत पाणी लागतं ती बागायती आहे. त्यामुळे बागायती पिकं लावत असाल तर तुम्हाला प्रति झाडाला जे लागणारं पाणी आहे ते तुमच्याकडे अवेलेबल आहे का, होय उत्तर आलं तर तुम्ही लागवड करायला घेऊ शकता. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जर आंबा, काजू, आवळा, जांभूळ यासारखी जी पिकं आहेत ती कोरडवाहू पिकं आहेत, त्यांना लागणार कधी 1 ते 2 वर्ष पहिल्या सुरुवातीला लागवडीनंतर पाणी लागतं. नंतर तुम्ही पाणी कमी दिलं तरी चालू शकतो. ह्या अभ्यास करून लागवड करा. दुसरा मुद्दा असा आहे की वनस्पती आपलं शरीर 18% सूर्यापासून बनवतो. त्यामुळे सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाश तुमच्या बागेत आहे का, हवा खेळती आहे का ह्याचा अभ्यास करा. त्याचप्रमाणे 5 ते 8% जमिनीपासून वनस्पती शरीर बनवतो. त्यामुळे जमीन हा 3 नंबरला आपण मांडतो. म्हणजे पहिल्यांदा पाणी आणि सूर्यप्रकाश ह्या 2 गोष्टी असतील तर बाकीच्या गोष्टी आपण अरेंज करू शकतो, ॲडजस्टमेंट करू शकतो. आता मला तुम्ही सांगा की म्हणून लागवड करताना आपल्याजवळ शक्यतो pH मीटर असणं गरजेचं आहे, TDS मीटर असणं गरजेचं आहे आणि हे 2 मीटर जर असतील तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या बागेमध्ये असलेल्या अडचणी तुम्ही स्वतः करू शकता. मला याला खर्च जास्त नाही, 100-500 रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन तुम्ही मागू शकता. या सर्व बाबी आणि त्यांची माहिती आमच्या कृषी तंत्र निकेतन ॲपवर आहेच. पण जर तुम्हाला तरीही मोफत समजा या प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जर माहिती समजत नसेल तर या नंबरवरही संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात इतर माहिती पण मिळेल. तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही मी माहिती दिलेली आहे किंवा त्याच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याही वाचा. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, जर समजा लिंक संदर्भात किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही या नंबरवरही संपर्क करू शकता. मित्रांनो, झाडे लावण्यापूर्वी विचारात घ्यायच्या गोष्टी आपण पाहिल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण झाडे लावताना कोणती काळजी घ्यावी व लावल्यानंतर वर्षभर काय व्यवस्थापन करावे याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. जर तुम्ही या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.